नमस्कार मित्रांनो. आज आपण घेऊन आलो आहोत दिलकशी या मालिकेचा भाग 45. कधी राग, कधी हट्ट, कधी प्रेम. कनक आणि ध्रुवच्या नात्यात आज एक वेगळं वळण येणार आहे. ध्रुवच्या दुर्लक्षामुळे दुखावलेली कनक आणि दुसरीकडे तिच्या मनातली एक छोटीशी इच्छा जी आज पूर्ण होणार आहे. पण या सगळ्यात त्यांच्या नात्यातली जवळीक वाढणार की अजून काही गुंतागुंत निर्माण होणार? चला तर मग पाहूया आजचा हा खास भाग. कनकला दुसऱ्या दिवशी पण तिचा रोबोट काही दिसला नाही, म्हणून तिला आता थोडा राग यायला लागला. मी काही या घरात एकटं भूतासारखं फिरायचं का? यांचं बरं आहे, एक दिवस माझ्यासोबत थांबले की 4 दिवस गायब. आणि ही आतू, या आतूला पण माझी आठवण येत नाही. सारखं काय ते तिच्या संस्थेची कामं करत बसलेली असते. एक सोनालीच आहे जी माझ्यासाठी एनी टाईम अवेलेबल असते. पण आता बस झाले, माझ्यासाठी कोणाला वेळ नाही तर मी पण कोणासाठी वेळ काढणार नाही. तिने स्वतःशीच बडबडत लगेच मोबाईल हातात घेतला आणि सोनालीला फोन केला. थोड्या वेळाने तयारी करून ती ऑफिसमध्ये पोचली तर ध्रुव अजूनही ऑफिसला आलेला नव्हता. चला, म्हणजे साहेबांचं दर्शन आज सुद्धा होणार नाही तर. तिने तिच्या कॅबिनमध्ये पर्स ठेवली आणि फाईल घेऊन नीलच्या कॅबिनकडे गेली. हे नील, उद्या विकेंडचा काय प्रोग्राम आहे? फाईलवरचं डिस्कशन संपलं तसं कनकने नीलला विचारलं. काही खास नाही. त्याच्या उत्तरावर तिने सोनालीकडे पाहत डोळे मिचकवले. मग आपण मूव्हीला जायचं? कनकच्या प्रश्नावर तो तिच्याकडे बघू लागला. ठीक आहे, तुम्ही दोघी माझ्याकडे या, मी अरेंजमेंट करतो. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. पण हिला तर तिच्या घरी जायचे होते ना? हो, बोलवलं तर कालच होतं, पण मी संडेला येईल असा निरोप दिला. सोनालीने असे म्हणताच दोघेही तिच्याकडे बघायला लागले. तसे तिने तिचे खांदे उडवले. चालेल तर मग उद्या सॅटरडे तुम्ही दोघी दुपारपर्यंत माझ्याकडे या, त्याने मोबाईलमध्ये त्याचा शेड्यूल चेक करत सांगितलं. ॲक्च्युली पब्लिक प्लेसमध्ये मूव्ही पाहायचा होता. कनकने थोडं दबकत विचारलं. तसं तो आता डोळे मोठे करून तिच्याकडे पाहायला लागला. तुला वेळ लागलाय का? तुला बाहेर मूव्हीला घेऊन गेलो तर तुझा नवरा डिनरमध्ये मलाच खायचा. त्याने घाबरून हातवारे करत नाही म्हणत तिला सांगितलं. त्यांना कुठे वेळ असतो माझ्यासाठी, आणि तसं पण तुम्ही लोक श्रीमंत आहात, मी थोडीच. मला तर हे असं एकट्यात नको वाटतं. घरीसुद्धा मी एकटीच असते. ती थोडी नाराज होत म्हणाली. तसं सोनाली आणि नील एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. अगं, तुला तर माहितीच आहे त्याच्यावर सध्या कामाचं खूप प्रेशर असतं आणि सिक्युरिटी रिझनमुळे तो तसाही तुला पब्लिक प्लेसमध्ये सोडणार नाही. त्यापेक्षा आपण असं करायचं का? आता कनक त्याच्याकडे बघून तो पुढे काय सांगतो हे ऐकायला तयार झाली. आपण मूव्हीला न जाता शूटिंगला जायचं का? त्याने सुचवलेल्या पर्यायावर दोघीही खुश झाल्या. हो चालेल, पण कोणत्या शूटिंगला जायचं? कनकने होकार देत विचारलं. आपण अमन कपूरच्या मूव्ही शूटिंगला जायचं. तो माझा आणि कनकचा फेवरेट आहे. सोनालीने पुढे सरकत नीलला विचारलं. तसं दोघी पण आता मागे हात करून फिंगर क्रॉस केले. अमन, त्याची शूटिंग बघायची तुम्हाला? नीलने विचित्र तोंड करत विचारलं. तसं त्या दोघी एकमेकींकडे पाहायला लागल्या. हो, मी तर वेडी आहे त्याच्यासाठी. आम्ही दोघींनी त्याची प्रत्येक मूव्ही 10-10 वेळेस बघितली असेल. तसं तर थिएटरमध्येच बघायची होती, पण आमच्या दोघींचंही नशीब खराब. सोनाली तोंड लटकवत म्हणाली. बघ ना, तुझ्याने जर त्याच्या मूव्हीची शूटिंग बघायचं होत असेल तर. हवं तर लांबून बघू. मला सुद्धा फार इच्छा आहे त्याला एक वेळेस
डोळ्यांनी बघायची. कनकने एक्सायटेड होत विनंती करत त्याला म्हटलं. तसा तो आता विचार करायला लागला. त्याच्यात काय एवढं आवडण्यासारखं? पण तरी पण ठीक आहे. तुमच्या दोघींची इच्छा आहे तर मी करतो काहीतरी. त्याने असे म्हणताबरोबर त्या दोघींनी एकमेकींच्या हातात आपली बोटं घट्ट करून तिथे उड्या मारल्या. तो मात्र डोळे फाडून त्या दोन वेड्यांना त्याच्यासमोर बघत होता. ऑफिस सुटल्यावर कनक आणि सोनाली दोघींनी मिळून भरपूर शॉपिंग केली. त्यांना दोघींना तर अमन कपूरला भेटायचं म्हणून काय करावे आणि काय नाही करावे असे झाले होते. रात्री ध्रुव आला तोपर्यंत कनक छान झोपून गेली होती. तो फ्रेश होऊन हळूच तिच्याजवळ बसला. त्याने त्याच्या हाताची बोटं हळुवारपणे तिच्या केसांमध्ये घातली आणि त्या मुलायम केसांच्या स्पर्शाला फील करू लागला. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. गेल्या 2 दिवसापासून त्याने तिला बघितलं नव्हतं आणि आज तिच्या चेहऱ्यावरच्या स्माईलकडे बघून त्याच्या मनाला थंडावा मिळाला. त्याने हळूच त्याचे ओठ तिच्या गालावर पडणाऱ्या खडीत टेकवले. सॉरी एंजल, मला माहीत आहे मी तुला वेळ नाही देऊ शकत ना. त्याने मनातच तिची माफी मागितली आणि तिला आपल्या मिठीत ओढून घेत झोपला. ध्रुव सकाळी जिमवरून आल्यावर फ्रेश झाला आणि मिररसमोर उभं राहून तयारी करत असताना त्याला मागून कनकचा आवाज आला. त्याने तिच्याकडे वळून पाहिले तर तिने त्याला तोंड वाकडं करून दाखवलं. तसं त्याने त्याच्या हातातल्या परफ्यूमची बॉटल खाली ठेवली आणि तिच्याकडे वळला. तो तिच्या मागून आला तसं तिने पुन्हा एकदा तोंड वाकडं करत त्याला इग्नोर केलं आणि तिच्या केसांना हाताने झटके देत सरळ कॉटवर जाऊन बसली. तिला तशी नौटंकी करताना बघून त्याला मनातच हसायला आलं आणि तो चालत जाऊन तिच्या शेजारीच बसला. तिच्याकडे पाहत त्याने स्माईल दिली आणि कॉटवर आडवं होत त्याचे दोन्ही हात फोल्ड करून डोक्याखाली लावले. तसा तिने सुद्धा हळूच तिचा एक हात त्याच्या छातीवर ठेवला आणि हळूवार त्याच्या छातीवर डोकं टेकलं. डू यू लव्ह मी ऑर नो? आता पुढे तिच्याने बोलवलं जात नव्हतं. त्याच्या छातीवर डोके टेकून ती हळूवार हुंदके देऊ लागली. तसं त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती गुंडाळले. सॉरी ना बाबा, प्लीज डोंट क्राय एंजल. तो तिला समजावत होता पण ती काही समजून घेत नव्हती. मग त्याने तिला तशीच कॉटवर पलटवत तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि तिच्याकडे बघत तिला म्हणाला, तुला तर माहिती आहे ना, सध्या खरंच खूप काम वाढली आहेत. काल घरी यायला सुद्धा 3 वाजले. तुझ्याशिवाय मला पण राहवत नाही ग. त्याच्या या वाक्यावर तिने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि तोंड वाकडं केलं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड बच्चा. आता असं करणार का? त्याने त्याचा हात हळूवार तिच्या गालावर फिरवला. ओके, आजचा दिवस पूर्ण तुझा. आपण तू म्हणशील तेच करायचं. तो तिला बोलतच होता की ती एकदम शॉक लागल्यासारखी उठून बसली. अरे, तुमच्यामुळे मी एवढी मोठी इम्पॉर्टंट गोष्ट विसरून गेली, ती त्याच्यावर आरोप करत म्हणाली. तसं तो सुद्धा उठून बसत तिच्याकडे तोंड करून बघू लागला. जाऊ द्या, तुमच्याशी बोलण्यात तर काही अर्थ नाही. तो काही बोलेल त्याआधीच तिने तिचं दुसरं वाक्य त्याला फेकून मारलं आणि ती उठून उभे राहत घाईघाई तिच्या वॉर्डरोबजवळ गेली. तो सुद्धा उठून तिच्या मागे चालत ती काय करते ते बघू लागला. तसं तिने त्या कबडमधून कालच खरेदी करून आणलेले ते 8-10 ड्रेस कॉटवर अक्षरशः फेकले आणि इकडे मात्र तिला असं करताना पाहून त्याचे डोळे मोठे झाले. तसं तर वस्तू जागेवर नीटनेटक्या ठेवण्याची त्या दोघांनाही सवय होती. एवढ्या दिवसात तिची एकही वस्तू त्याने इकडे तिकडे पडताना बघितली नव्हती. नुसते उभे राहू नका, माझी मदत करा. तिने एवढे कपडे कॉटवर का फेकले असतील याचा विचार करत असताना तिने त्याला ऑर्डर सोडली. व्हॉट कॅन आय हेल्प यू? तो तिच्याजवळ उभं राहत तिला म्हणाला. मला यापैकी काय घालावं
तेच समजत नाही आहे. तिने तिची करंगडी तिच्या दाताखाली धरत हळूवार त्याला सांगितलं, ओके, कोणत्या ओकेजनसाठी? म्हणजे तू कुठे जात आहे त्यानुसार मी तुझी ड्रेस चॉईस करायला हेल्प करेल ना. त्याने त्या कपड्यांजवळ बसत त्यातला एक ड्रेस हातात घेतला. मला ना आज नील आणि सोनालीसोबत शूटिंग बघायला जायचं आहे. अँड आय एम सो एक्सायटेड टुडे. पण बघा ना, मला काही समजत नाही मी काय घालू ते. मी कालच शॉपिंग करून आणली, पण तरी आता असं वाटतंय की हे नको, काहीतरी वेगळं हवं. तिथे समोरचे कपडे पाहून तोंड लटकवत म्हणाली, फक्त शूटिंगला तर जायचंय, त्यासाठी हे कपडे पण जास्त आहे. तू काहीही साधासा ड्रेस घाल, तुझ्यावर तर काहीही चांगलं दिसतं. त्याने दाखवलेला झिरो इंटरेस्ट बघून तिने चिडत तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवले. तुम्हाला माझी मदत करायची नसेल तर नका करू, मी माझं बघून घेईल. असं म्हणत तिने परत तिचं नाक मुरडलं आणि ती कपाटाकडे वळली. माय स्वीट एंजल, तुला माहिती आहे तू जेव्हा अशी रागवते ना तेव्हा खूप छान दिसतेस. ती तिचे कपडे खालीवर उचकवत होती की तिच्या पोटाजवळ त्याच्या मजबूत हातांचा विळखा पडला. त्याबरोबर त्याचा गरम श्वास सोबत त्याचे शब्दही तिच्या कानात येऊन आदळले. आज नको जाऊ ना, पुन्हा कधीतरी जा. आज फक्त तू आणि मी. त्याने त्याचे ओठ तिच्या मानेभोवती फिरवत तिला हळूवार आवाजात म्हटले. त्याबरोबर तिच्या पोटात पुन्हा एकदा घुसळल्यासारखे वाटायला लागले. ध्रुव, प्लीज, ला तर तिच्या तोंडातून शब्द निघत नाही. हे बघून त्याने तिच्या पोटावर त्याच्या हाताने दाब दिला. आपल्याला तुझ्या ट्रीटमेंटसाठी पण वेळ हवा ना, असं म्हणून त्याने हळूच तिच्या कानाच्या पळीला दात लावले. आह. तिला सहन न होऊन तिने तिचा भार त्याच्या अंगावर टाकला आणि तिचा एक हात उचलत त्या हाताने त्याच्या खांद्यावर नख लावले. काय झालं, पुन्हा काही त्रास झाला का? तिच्या त्या रिॲक्शनवर मजा घेत तो तिला म्हणाला. त्यावर तिने फक्त तिची मान वर खाली करत त्याला होकार दिला. तो जवळ आला की असेही तिला काही सुचणं बंद होऊन जायचं आणि त्यात तो तिला असा काही गोड त्रास द्यायचा ना की मग ती तिचीच राहायची नाही. मग आपण करायची? त्याने मागूनच तिच्या शोल्डरवर ओठ टेकवत तिला विचारलं. काय? तिने डोळे बंद करून कसं तरी त्याला प्रश्न केला. तुझी ट्रीटमेंट सुरू? तिच्या शरीरातून येणारा मंद सुगंध त्यालाही आता हळूवार वेळ लावत होता. त्यामुळे त्याने तिला पलटवत कपाळाला टेकवलं. आता तिचा चेहरा आणि त्याचा चेहरा अगदी जवळजवळ होता. त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हळूवार त्याचे दोन्ही हात ठेवले आणि तिला विचारले. तसे ती डोळे उघडत डोळ्यांच्या पापण्या फडफडवत त्याच्याकडे पाहायला लागली. पण तिच्या या छोट्याशा कृतीने सुद्धा त्याचा संयम सुटला आणि मग त्याने तिची परवानगीही न घेता तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कनक आणि ध्रुवची ही केमिस्ट्री तुम्हाला आवडते का? आणि पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं? अशाच रोमॅन्टिक आणि इंटरेस्टिंग भागासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा, पाहत राहा दिलकशी. धन्यवाद.